2 तास फालतू या अशा ठिकाणी घेऊन आले. आमच्या बागेत तरी यायचं. भारी वाटलं. ट्रॅव्हलिंग मस्त झाली. थोडस दुखतंय पण ठीक आहे. ब्रिज मस्त लाल गांड्या झाला. सगळ्यांना चक्करा विकरा इथे आलं. हा बोला. इथे बघ. क्या देखते हो? अच्छे बड़े लगते हो. तर मंडळी कालचा व्लॉग एंड नाही केला, तोच कंटिन्यू करतो आपण. म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 असं काहीतरी करू. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल की त्याच्यात काय काय मजा केली, एन्जॉय केली वगैरे. तर आज आम्ही चाललो आहे पारा रोडला आणि कोणता तरी एक फोर्ट आहे तिथे चाललो आहे. तर आता सगळे निघालो. सगळ्या सकाळी 7:30ला उठवलं आहे. आणि एक आम्ही काहीतरी जोक केला होता, तो दीदीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल. तर आता निघू आणि मग भेटू पुढे. तर चला आता सगळे येत आहेत पाठून, दिसत नाहीत अजून लांबपर्यंत, पण आम्हीच निघालो पहिला. पुढे आलो, पुढे जाऊन बघू, भेटू कुठे कुठे कसं काय जेवायचं वगैरे. व्लॉग कंटिन्यू बघा कारण की सगळे दिसणार व्लॉगमध्ये. हां, आणि आम्ही फर्स्ट टाइम आलो गोव्याला. म्हणजे खूप लांबच्या टूरला आम्ही दोघं फर्स्ट टाइम आलो. तर सगळे स्टेक आम्ही टाकत नाही कारण की सेम ब्लॉग होईल. दीदीचा आणि आमचा सेम होऊन जाईल. म्हणून दोघांचे पण व्लॉग बघा. दोघांच्या व्लॉगमध्ये तुम्हाला वेगवेगळा कंटेंट दिसेल आणि वेगवेगळी मजा केलेली दिसेलच तुम्हाला. तर भेटू पुढे तुम्हाला. आता हे कधी येतील काय माहित नाही. वैताग आलाय. एक जण येतात भाई पद्धतशीर. दीदीचं तोंड पण नाही दिसत. शायनिंग मारते, नुसती शायनिंग मारते सकाळपासून. कसे येतात एक एक जण. गाडी आरामात चालवत. हाय, काय पाहिजे तुला? ओमकार बिचारा एकटा आहे. तो बोलतो माझ्या पाठी पुढे कोण नाही आहे. मला एकट्याला गाडी चालवायला वैताग आलाय. अरे गप्प बसायला लागतं. लर्निंग ड्रायव्हर आहे हा. लर्निंग नाही. ट्रॅव्हलिंग केली. 11 वाजता निघालो. आता बरोबर 1 वाजले. 1 तास 2 तास फालतू या अशा ठिकाणी घेऊन आले. असं वाटतंय पारा रोड. आता कुठे आता काला अंगूर. तर काला अंगूर तुम्हाला दाखवला होता, गेला. अरे गोऱ्या अंगूरला बरोबर नाही भेंडी. आम्ही चौघत आलो आणि नेहमी सारखं लोकेशनला येऊन थांबलो. एवढ्या लांबून इथे आणलंय आणि इथे साधं एक दुकान नाही, पाणी बॉटल पण घ्यायला जागा नाही. पळसमुळे आमच्या बागेत तरी यायचं. तिथे एवढी 2-2 आहे तिथे अशी मस्त ऍक्टिव्हिटी मध्ये. आता केसांचा झाला फुगा. पारा रोड कसा वाटला आमका? दुखायला लागलं रे. मी मैदान बघत होतो. हा मैदान बघताना काल बक्कासूर गटपास आहे. मस्त पाहिला. मथुर पण गटपास झाला. युवराजचं काय झालं? कसा वाटला पारा रोड आपल्याला? एकदम भारी वाटलं. ट्रॅव्हलिंग मस्त झाली. थोडस दुखतंय पण ठीक आहे. काय मस्त झालं. तुला ब्रिज मस्त लाल गांड्या झाला. म्हणून तर हळू गाडी चालवायला लागत होती. हालत होती गाडी. मोठ्या भरल्या ह्या घेऊन आल्या आम्हाला. याच्यापेक्षा आपल्या घेऊन आलो म्हणजे तुम्हाला जायचं होतं. मी तर इथे याच्यापेक्षा मानकुलीचा ब्रिज बरा. हे चला पटापट फोटो काढा. ब्रिज वरती फोटो काढा मजा हा ना, मी तेच होतो ब्रिजवर. आता दुसरा नाही तिथे नाही लवकर आता ह्याचा ब्लॉगिंग ब्लॉग आहे ना आमचा. अरे गाडी नाही
गोव्याला येऊन असे बसलेला आहे शपथ. सगळ्यांचा पारा रोड झालाय. आता एक परी येते तिकडनं. आता एक परी येते. लाल परी, लाल परी. गुलाबी परी, गुलाबी परी. तर गाईज सगळ्यांना चक्करा विकरा इथे आलं आणि आम्ही आता जेवायला आलोय. तर तिथं पण काहीतरी बिनसलंय. कसं बिनसलं जेवण आता जेवू कारण की खूप वैतागलोय, खूप म्हणजे खूपच. मग एवढं 50 किलोमीटर गाडी चालवून आली आहे आणि आता परत जायचं आम्हाला तिकडे. नॉर्थ गोवा फिरायचा होता. आणि आता जाणारे पहिले जेवून नंतर बागा बीचला आणि मग नंतर घरी. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता बागा बीचला जाऊ, पहिले जेवून घेऊ आणि इकडे आता दादा आम्हाला काय जेवायला देतोय बघू. मला काय बोलतात कायाकिंग. बागा बीचला चाललं आता. पाऊस पडलाय वरती. तिकडे आया तिथे पाऊसच नाही, पूर्ण सुक्का सुक्का रस्ता. आणि वेगळा ताईने आता रेनकोट घेतला पण तिचा पप्पा झाला कारण इथे पाऊसच नाही. कपडे भेटतात नवीन नवीन छान छान. एवढा मोठा आहे. तो फुकतो. आता फुकतो परत कमी होतो सोडणार. अरे तो आता थोडा वेळ तो असंच राहणार. बघतो बघा आता परत हवा एक आहे ना, हवा ओढतो आता. छोटे मात्र मग अरे नको ते बोलले नको. त्यांच्या जाळ्यामध्ये याच्या पागामध्ये आला. या माती बिती उडवतोय. चला. अच्छे बडे लगते ना, बडे अच्छे लगते हो, असं आहे उलट बोलला. परत दुसरा दिवस संपलाच नाही ना. गाईज आता आम्ही घरी आलोय खाज येते पहिला तर पावसामुळे. आणि अचानक पाऊस आला, म्हणजे पावसाचेच दिवस आहेत पण कालपासून नव्हता आणि डायरेक्ट संध्याकाळी आला. तर एवढा जोरात आला का मला गाडी चालवून पण वैताग, पूर्ण थकून गेलो. आणि त्याच्यानंतर माझं डोकं असं गाडी चालवताना पूर्ण असं जोरात हे उवा नसून पण उवा झाल्यात तुला नाही रे त्या दिवशीच तर बोलली. आता नाही. तर सगळे झोपलेत. याचा डोळा सुजलाय, काहीतरी लागलं याला. आणि बाकीचे जेवण बनवतात, बाकीचे अर्धे झोपलेत. आणि प्रतीक दादा वगैरे, वहिनी तर आजारी पडली म्हणून ती पण झोपली. आणि ते लोक उद्या सकाळी निघणार आहेत वाटतं, प्रतीक दादा आणि वहिनी. आणि आम्ही निघणार आहे परवा. म्हणजे आपण परवाचा लॉग नाही, उद्याचा लॉग पण बनवू. परवाचा नाही येणार घरी येताना, फक्त उद्याचा पण. तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय जेवण बनवतोय आता. आता आम्ही पहिला थम्सअप पितो आणि मग जेवायला बसतो आणि मग झोपतो, थोडंसं एन्जॉय करून. जेवायला बसून झोपतो. टोमॅटो काप जा उठून. जा तिकडे. टोमॅटो काप जा. कामचोर एक नंबरची. कोलबी फ्राय, आता कोलबी सुका बनवणार आहे. आणि मटन.
फालतू आहे ना इथे बघ मंद बदक. आईस्क्रीम खायला कुल्फी. क्वालिटी वॉल्स इथे मेनू कार्ड बघतायत. 10 वाली कॅन्डी द्या. कॅन्डी घे ना सर नॉर्मल असते. स्नेहा काय घेते? हा कुल्फी स्नेहा कुपली पप्पाने नाही कुपली खायचं. कुल्फी नाही खायचं. कुल्फी थंड असते. कुपली गरम असते. कुपली गरम असते. आता थंडीचे दिवस चालू. विचार ना ओमकार. मला चॉकोबार वगैरे काय नको. हे काय पण बोलतात बाई ते मेनू कार्ड बघतायत मेघा ताई आणि भाई. गुड मॉर्निंग. तू चोकोबार खाणार ना? शाही कुल्फीच घेऊया ना. काय जाम भारी आहे. जाम भारी आहे. भारी टेस्ट आहे. स्नॅप काढू. माझी सरळ आईस्क्रीम लोकांच्या वाकड्या झाल्यात काय. हे अर्धी चावलेली आमच्याकडे. काय काय आम्ही खातोय पिस्ता कुल्फी आणि शाही तो वाकडी आहे. आमची सरळ आहे निशांची वाकडी सरळ केली सगळे निघाले. आता निघालो आम्ही घरी जायला. 12ची ट्रेन आहे काहीतरी ना. 12:15ची ट्रेन आहे. मडगाव एक्सप्रेस. मडगाव एक्सप्रेस नाही मडगाव एक्सप्रेस. काय 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 मडगाव एक्सप्रेस. आणि भूक लागले सगळ्यांना लय दनाकेदार. आणि हिचं नुसतं टाइमपास चालू आहे. निघत पण नाही पटापट. ओमकार काहीतरी बोल. खूप निफाला आवाज दे. ए ओमकार. आम्ही फुल मस्त. हॅलो नाही येतेस. कपडे पाहिजेत का? कपडे जा ना. काय हो तुम्ही दोघे काय कामाचे नाही. थंड वाटतं भारी. ए वाटी घेऊन बस. स्नेहा दे बाबू. आयफोन काढ आयफोन. ओ ये काहीच एमर्जन्सी एक्झिट घेतलाय. हॅलो हा बोला. गोव्याला आलेले. बोला. काहीच एमर्जन्सी उतरणं आहे. ब्लॉग आमचा अर्धवट आहे पूर्ण. आम्हाला फक्त शांतपणा करायला येतं. त्याला असं ब्लॉग कंटिन्यू घेता येत आहे. तर आता आपण ठाण्याला उतरू आणि मग खायला जाऊ काहीतरी आणि मग ब्लॉग एंड करू. जायला भाई होणार आहे का पण बघ आता. कातोडी बघा आमच्या इथे. कातोडी. तर आता आम्ही आलोय घरी आणि आता ब्लॉग एंड करूया. पाऊस. तर ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया. आम्ही गेलेलो गोव्याला. तुम्ही बघितलं असेल किती मजा वगैरे केली ते. माझ्या व्लॉगमध्ये जास्ती काय नाही आमच्या. तर दीदीच्या व्लॉगमध्ये आहेत तिने बनवलेत.
किती 3 पार्ट आहेत एकदम 3 पार्ट आहेत दीदीच्या ब्लॉगमध्ये आणि आमचे एक तर पोस्ट पण झालं. 2 आणि तिने एक ब्लॉग पोस्ट पण केलाय. आम्ही अजून एडिट करायला पण नाही एडिट घेतला. होईपर्यंत माझे तिन्ही पण ब्लॉग होते. ब्लॉग जरा लेट येतील पण हे घे. बॅग उतरवू थांबा पहिले. तर चला ब्लॉग एंड करूया आपण इथे. लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणि आपले ब्लॉग आता येत राहतील कंटिन्यू नवीन कारण आणि काम सोडलं आता घरी बसले. हे हट. स्नेहाचा सरांचा कॉल आलेला आपल्याला. हां.